जन्माला आला, ज्याला पाहून मला एखाद्या साधूला पाहताना जेवढा आनंद वाटतो तेवढा आनंद वाटतो। एक माणूस असा जन्माला आला ज्याच्या चेहऱ्यावर गड्डे पडलेले होते, त्याचे केस विस्कळीत झालेले होते, खायला घरी भाकरीचा तुकडा भेटत नाही। बाप संध्याकाळी आल्यानंतर म्हणत होता रोटी खा ले, आणि तो पोरगा म्हणत होता अब्बाजान मैं ये जली हुई रोटी खा नहीं सकता, तुझे खानी पड़ेगी। तेरे माँ ने दिन भर तपती धूप में काम किया है, तब जाकर दो निवाले तेरे मुंह तक आए। आणि त्या पोरानं कशी तरी जळलेली पोळी खावी, अभ्यास करावा, एवढा अभ्यास केला की चेहऱ्यावर गड्डे पडलेले, चेहरा सावळा झालेला, केस विस्कळीत झालेले, पण अभ्यास करून जहाजामध्ये बसून जहाज वल्लवताना सुद्धा तो पोरगा कोपऱ्यातलं फिजिक्सचं पुस्तक काढतो आणि फिजिक्स वाचतो। द पॉइंट ॲट व्हिच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास। त्यानं फिजिक्स वाचावं, त्यानं केमिस्ट्री वाचावी, त्यानं कितीतरी ठिकाणी जावं आणि त्याला परत पाठवावं, तरी अभ्यास करावा। त्यानं एवढा अभ्यास केला की खायला भाकरीचा तुकडा न भेटणारा पोरगा जहाज वलवणारा, लोकांच्या घरापर्यंत पोहोचणारा आणि दरवाजामध्ये उभा राहणारा, केविलवाण्या चेहऱ्यानं कष्ट करणारा, अभ्यास करणारा तो पोरगा अमेरिकेच्या दरवाजा पुढे उभा राहिला। अख्ख्या भारताला कुचकामी समजणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या पुढे उभा राहिला आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने त्याला सॅल्यूट करून म्हटलं वेलकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन अवर अमेरिका। त्याला सुंदरता म्हणतात। सुंदरते ओ सुभाष बाबू वीर जवाहर बाके, सुंदरती ओ झांसी की रानी लड़ी गोरों के संग में, दाग न लगने दिया शत्रु का खुदी आग के जंग में। सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है। घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाले कंगवा। मी असं विनोदानं सांगत असतो आय एम वेल एज्युकेटेड। आमच्या लुंगी बिंगी पाहून लोकांना वाटते हे शाळा नशीन शिकलं म्हणून इकडे आलंच। मी एका मोठ्या विद्यापीठात शिकलो, 2-3 विद्यापीठामध्ये शिकलो, 13-14 डिग्र्या मिळवल्या, पण आजकाल आपल्याला सुशिक्षितपणा कोणता वाटतो? पोराईनं नवीन कटिंग आणले, खालचे केस कापून टाकतील, वर गोबीचं फूल ठेवतील। आपल्याला विचार पडते गोबी वावरात पेरली, फुलं इकडे कसे काय निघाले? काही जणांना 2 एकर धान नांगरून टाकलं, 2 एकर जय श्रीराम तसाच ठेवलं। हे केस सुशोभित केल्यानं जीवन बनत नाही। आणि एक माझं वाक्य आहे का, मला माहित आहे सगळ्यांचे खूप सारे गाणे बाकी आहेत, पण हम भी गाने के लिए ही आए। मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, आज या जगाला केस सुशोभित करणाऱ्या देवानंदाची गरज नाही। आज या जगाला केशभूषेमध्ये तल्लीन होणाऱ्या देवानंदाची नाही, आपल्या चरित्राने जगाला दिपवून टाकणाऱ्या विवेकानंदाची गरज आहे। आणि तो विवेकानंद विचाराने घडतो, तो विवेकानंद बुद्धीने घडतो। त्या विवेकानंदाच्या वाटेनं जायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा चरित्राकडे, विचाराकडे लक्ष द्यावं लागेल। मी हे सगळं का सांगतोय? आज या देशातल्या 43% तरुण पोरांचं मन हे कोणत्या दिशेनं चाललेलं आहे याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे। ज्या तरुणाच्या हातामध्ये ग्रामगीता, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, कुराण, गुरु ग्रंथ साहिब असे चांगले ग्रंथ पाहिजे होते, त्याच्या हातात संध्याकाळी 7 वाजता बिअरची बाटली पाहायला भेटते। ज्याचे पाय मंदिराकडे, कॉम्प्युटर लॅबकडे, गुरुद्वारेकडे, मस्जिदीकडे, मंदिराकडे वळायला पाहिजे आपापल्या धर्माच्या, त्याचे पाय मात्र धाब्याकडे वळताना दिसत आहेत। ज्याच्या हृदयामधून देशाच्या प्रगतीचं गीत बाहेर यायला पाहिजे। 23 वर्ष 6 महिने आणि 14 वर्ष आयुष्य जगलेला भगतसिंग हातामध्ये पेन घेऊन जेलरला सांगतो, जेलर साहब मेरे जज्बातों से कुछ इस तरह वाकिफ है कलम मेरी, मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है। ज्या तरुणाचा आदर्श तो भगतसिंग असायला पाहिजे, तो उलटे बोट करून या हनी सिंग म्हणायला लागलेला। ज्या तरुणाच्या छाताडातून देशाच्या प्रगतीचं गीत बाहेर यायला पाहिजे, त्या तरुणाच्या छाताडामध्ये मात्र तुमच्याकडे तर महाभाग्यवान, तुमच्याकडे म्हणजे सामाजिक समरसता एवढी आहे की खर्राई आणला तर माणूस एकटा खात नाही, बाल्याची माय खाय जरा। पती पत्नी मिळून खर्रा खाता आणि तरुण पिढीला मात्र आदर्श देण्याचा प्रयत्न करताय, हे वागणं बरं नव्हतं। आता चांगलं वागण्याचे दिवस आलेले आहेत आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक तरुणाचं मन जे उधाण वाऱ्या सवे इकडे तिकडे जाते आहे, त्या मनाला जाग्यावर आणण्याकरता, त्या उधाण वाऱ्या सवे पडणाऱ्या मनाला
चांगल्या ठिकाणी नेण्याकरता, त्याची उदाहरणता चांगल्या ठिकाणी युटिलाइज करण्याकरता हे गीत ऐका, आनंदानं ऐका, मनोभावानं ऐका. आमचे आदरणीय प्रज्योत देशमुख सर सादर करत आहेत.